आमेन म्हणतोय. जगामध्ये जे लोक नाश पावत आहेत, या नाश होत आहेत, होणार आहेत, आणि त्यांना इतकी भीती वाटत आहे की आता आमचं कसं होणार. परंतु आज तुम्हाला आणि मला भीती नाही आहे, कारण की येशू आपल्या बरोबर आहे. भीती आपल्याला नाही आहे, कारण की प्रभूने मृत्यूवरती जय प्राप्त केलेला आहे. बायबल सांगते तो मेला आणि तो जिवंत झाला, आणि जे ख्रिस्तामध्ये मरतात ते ख्रिस्तामध्ये पुन्हा उठले जातात. ही सर्वात मोठी आशा आज ख्रिस्तामध्ये आपल्याला आहे. जग हे एक दिवस समाप्त होणार, त्याच्यात चिंता या मग त्याच्यामध्ये विचार, त्याच्यामध्ये प्रश्न नाही. एक दिवस जर नष्ट होणार आहे तर ते होणार. यामध्ये जास्त अभ्यास करायची गरज नाही, यामध्ये जास्त स्टडी करायची गरज नाही. एकदा प्रभू बोलला ते नाश होणार तर ते होणार आहे. आमेन बोलते. नोहाच्या वेळेस असं झालं. नोहा सांगत होता पाण्याने पृथ्वीचा नाश होणार. याला खूप विद्यांनी वेळ केलंय आणि हा देवाच्या भजनी लागलाय. आणि त्यावेळेसचा संदेश हा होता की प्रभू पाण्याने ह्या जगाचा नाश करणार आहे. परंतु त्यावेळेच्या सायन्सने काय केलं? नोहाला येड्यात काढलं. नोहाच्या संदेशावरती विश्वास ठेवला नाही. आणि एक दिवस असा आला की बायबल सांगते आकाशाचे दार उघडले, पृथ्वीतून पाणी बाहेर येऊ लागले, आणि एक समय असा आला नूह त्या पाण्याच्या वरती होता आणि जग पाण्यामध्ये नष्ट झाले. त्यावेळेचा एंटायर मेसेज हा नूहाकडे होता, आणि आजचा एंटायर मेसेज तुमच्याकडे माझ्याकडे आहे. त्यावेळेसच्या लोकांनी नोहाला वेड्यात काढले, आणि आज लोक तुम्हाला आणि मला वेड्यात काढत आहेत. काय नाही नवीन, काय नाहीये. जे धर्मी लोक सतावले गेले तसंच तुमचा आणि माझा बी सताव होणार आहे. यामध्ये नवीन काहीच होणार नाही. काय आम्ही बोलताय? काय तुम्हाला वाटतंय की नूह खूप आनंदामध्ये होता, नूह खूप आनंद करत होता? असं नव्हता. त्याच्या आतमध्ये यातना होत होत्या. का? कारण की त्याच्या समोर लोक नष्ट होणारे त्याला दिसत होते, त्याला ते पाणी दिसत होते, त्याला ते देवाचं वचन दिसत होते की प्रभू एक दिवस त्याचं वचन पूर्ण करणार. म्हणून तो आतल्या आतमध्ये तो तडपत होता की जो संदेश माझ्याकडे आहे तो यांना का समजत नाही. काय असं तुमच्या बरोबर होत आहे? कारण की तुम्हाला माहिती आहे की प्रभू येणार आहे, आणि आपण ह्या लोकांना सांगत आहोत ते ऐकत नाहीये. आपल्या बी आतमध्ये यातना होत आहे, प्रसूत वेदना आपल्याबरोबर होत आहे, कारण की आपले नातेवाईक ऐकत नाही, आपल्या आजूबाजूचे लोक ऐकत नाही, आणि मग याचा प्रभाव जो आहे तो आपल्यावरती होतो. आणि मग आपण चिंतेमध्ये जातो की माझी फॅमिली काय ऐकत नाही, माझे घरचे काय ऐकत नाही, माझे नातेवाईक काय ऐकत नाही. तसंच नोहा बरोबर ते होत होते. परंतु नोहा हा एक संदेश घेऊन चालला होता, एकच संदेश त्याच्याकडे होता की प्रभू जगाचा नाश करणार आहे. पहिली वेळेस असं झालं की त्यावेळेस प्रभूने पाण्याने ह्या जगाचा नाश केला. आता तुमच्यासाठी एक बायबल सांगते की जे घडून गेलेल्या ज्या घटना आहेत ते तुमच्यासाठी एक चिन्हात्मक आहेत, की ज्या घडल्या त्याच पुन्हा घडणार आहेत, नवीन काही होणार नाही. मागील दिवसामध्ये असेच भीतीचं वातावरण या जगामध्ये पसरलं, आणि त्यावेळेस त्या लोकांनी मला वाटतंय एक 2020 म्हणून एक पिक्चर काढला. आठवते का? 2020 या 2022 हा अशा फिल्म त्यांनी काढली. बरोबर 2022. हा म्हणजे मला वाटतं त्या 2022च्या एक 4-5 वर्ष आधी त्यांनी हा फिल्म काढला, आणि त्यांनी दाखवलं की 2022 मध्ये या जगाचा नाश होणार आहे. हे त्या फिल्म मध्ये त्यांनी दाखवलं. त्यांना माहिती आहे की एक दिवस नष्ट होणार आहे, परंतु कसं नष्ट होणार माहिती नाही. मग त्यांनी जे दाखवलं आहे त्यांच्या बुद्धीच्या परी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु बायबलचा आधार त्यांनी घेतला की नाश कसा होणार आहे. तुम्ही बघितलंय का ते त्यांनी कसं दाखवलंय नाश होताना? त्यांनी अग्नीने दाखवलंय. अग्नी सुरुवातीला होता, नंतर सगळीकडे पाणी. गोले गिर रहे थे. शुरुआत में गोले गिरते थे, बाद में फिर सागरे पाणी. म्हणजे पहिलं जी सृष्टी आहे ती पाण्याने नाश झाली, आणि बायबल सांगता आता ही जी सृष्टी आहे ती आगीसाठी ठेवलेली आहे, म्हणजे ती अग्नीने नष्ट होणार आहे. आता ह्यामध्ये मी सांगतोय कदाचित मी तुमच्यासाठी जोकर असेल, जगासाठी मी जोकर असेल, आणि तुम्ही जगासाठी जोकर असतात. जोकर म्हणजे काय माहिती आहे का? जोकर जो सर्कस मध्ये काम करतो तो जोकर. ते काय करतो? लोकांना हसवत असतो. एकदा असंच झालं, सर्कस मध्ये सर्व पब्लिक जमा झालेली आणि सर्व आनंद त्या ठिकाणी घेत होते, परंतु काय माहिती नाही अचानक ते सर्कस मध्ये आग लागली.
आणि हा जोकर म्हणतोय आग लागली पळा, आग लागली पळा. हे हसू राहिलं म्हणजे आग लागली पळा, आग लागली. कारण की तो जोकर आहे आणि हे ते जोकरच्या हिशोबात त्याला घेत होते की हे काय आपल्याला आनंद देण्यासाठी ते बोलत आहे की बाबा आग लागली पळा, आग लागली पळा. पण काय झालं, अचानक जो संदेश तो देत होता तो त्यांना समजला नाही. ते सगळे ते आगीमध्ये भस्म झाले. आज मी तुमच्यासाठी जोकर आहे. एक संदेश आहे माझ्याकडे, एंड टाइम मेसेज, हालेलुया, की एक दिवस प्रभू ह्या जगाचा नाश करणार आहे. प्रभूने तुम्हाला आणि मला जोकर म्हणून ठेवलेला आहे. या जगामध्ये आपला हास्य मजाक होत आहे. आपले घरचे आपल्यावरती विश्वास ठेवत नाही. आपले घरचे आपली मजाक करतात. परंतु काय, आपण जगासाठी जोकर आहोत, परंतु प्रभूसाठी आपण त्याचे निवडलेले वंशज आहोत. त्याच्या दृष्टीमध्ये आपण मूल्यवान आहोत. म्हणून जो संदेश आपल्याकडे आहे तो मूल्यवान संदेश आहे. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, ह्या युगाची समाप्ती कधी होणार, कशी होणार. शिष्याला मी प्रश्न पडला, जो की आज तुम्हाला आणि मला आहे आणि जगाला बी आहे. काय, हा जगाचा शेवट कधी होणार. काय ते मी बायबल मध्ये वाचलं आहे. तिथं असं लिहिलं आहे, शिष्य लोक येशूला विचारतात. 3-3 वचन बघा. नंतर तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता हा शिष्य गंती त्याच्याकडे येऊन म्हणाले, हा या गोष्टी केव्हा होतील हा. आणि तुझ्या येण्याचे व या काळाच्या समाप्तीचे चित्र असे काय? जसे तुम्ही बसलेले आहात असे शिष्य बी बसले होते. आज तर आपल्याला चेअर आहे, 4 भिंती आहेत, परंतु ते ओपन मध्ये डोंगरामध्ये कुठे बसायचे आणि त्यांना काय जागा नव्हती. परंतु जिथं ते बसायचे तिथं चर्च. आमेन बोलते. आज बलून पाहिजे, पताके पाहिजे, फॅन पाहिजे, एसी पाहिजे, लक्झरी जीवन पाहिजे आणि मग ते मोठं चर्च. माझ्या प्रभूने झाडाखाली चर्च घेतले. माझ्या प्रभूने डोंगरावरती चर्च घेतले. आवाज लोकांपर्यंत जात नव्हता, तो डोंगरावर चढायचा आणि प्रजेला 15,000 प्रजेला तो मुखाने संदेश द्यायचा. काय ब्रदर, तुम्हाला माहित आहे की आज बी सायन्स सांगते की आपला जो शब्द आहे हवा घेऊन जात आहे. हवा नाहीये तर तुम्ही एकमेकांसंग बोलू शकत नाही, हे सायन्स सांगते. पण प्रभूने बघा, सायन्स निर्माण करणारा प्रभू आहे. आम्ही बोलताय का. त्या हवेच्या द्वारे फक्त ऑक्सिजनच नाहीये, हवेच्या द्वारे आपले शब्द, मी जे बोलते ते तुमच्या कानावर पडत आहे. तसं प्रभू पहाडावरती चढला. मत्तेय वर्तमान 5व्या अध्यायामध्ये बघा तुम्ही, प्रभू पहाडावरती चढला. 15,000 प्रजा तिथं बसलेले आहेत. पहाडी उपदेश त्यांनी त्या ठिकाणी दिला. कुठे, पहाडावरती एका दगडावरती उभा राहून त्यांनी प्रचार केला. सांगायचं काय तात्पर्य आहे की माझ्या प्रभू इतका साधारण बनून आला की जिथं तो बसायचा तिथं चर्च तो बनवायचा. हालेलुया. तो डोंगरात असू द्या, या तो झाडाखाली असू द्या, या कुठेही तो असू द्या. एक वेळेस तो समुद्रामध्ये जहाजेमध्ये तो चढला. पेत्राला म्हटलं तुझी जहाज मला दे. काय आमेन बोलताय. अहो, तो वृक्ष उत्पन्न करणारा, झाडाला तयार करणारा प्रभू, सूर्य ग्रह चंद्र तारे निर्माण करणारा परमेश्वर पेत्राला म्हणतो काय तुझे नाव मला मिळेल. इतका तो धनवान दरिद्र बनला का, तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. तुमच्याच वस्तू घेऊन जे प्रभूने बनवल्या, परंतु मनुष्याचा जो हस्तक्षेप त्याच्यामध्ये होता, मनुष्याने ती विकत घेतलेली होती. प्रभू पेत्राला म्हणतो काय थोड्या वेळ तुझी नाव मला मिळेल. त्यांनी ज्यावेळेस नाव घेतली त्याच्यावरती उभा राहिला आणि त्यांनी तिथून मनुष्याला संदेश दिला. हालेलुया. बघा माझ्या प्रभूचं पुलपीठ काय आहे, होळी त्याचं पुलपीठ. आज तर पुलपीठ आपण सजवलंय, याला कापड नव्हतं तर बहिणीने कापड शिवून आणलाय. चांगली गोष्ट आहे, कारण की प्रभू तसा राहिला, त्याच्यापेक्षा उत्तम जीवन देवाने तुम्हाला आणि मला दिलं. त्याला त्यावेळेस कोणी स्वीकारलं नाही. त्यावेळेस सर्वजण त्याच्या पाठीमागे लागत. सृष्टीकर्ता निर्माण करता प्रभू ज्या वेळेस या पृथ्वीवरती आला, त्याच्या लोकांनी त्याच्यावरती दगड मारले. त्याच्या लोकांनी त्याला, असं लिहिलंय बायबल मध्ये की तो त्यांच्यामधून सटकला, नाही तर त्याला ते पहाडावरून ढकलीत होते. काय तुम्ही वाचलंय असं. येशूला पहाडावरून ते ढकलून देत होते, म्हणून येशू त्या ठिकाणून त्यांच्यामधून तो गर्दीतून सटकला, कारण की मृत्यूची वेळ आलेली नव्हती. आमेन बोलतोय. म्हणून प्रभू एक वेळेस म्हणतो, अरे इतका दिवस मी तुमच्या बरोबर चाललो फिरलो, जेवण केले, तुमच्या बरोबर मी आराम केला, त्यावेळेस तुम्ही मला धरले नाही का, कारण की ती वेळ माझी आली नव्हती. काय आमेन बोलताय. बदल मी जे बोलत आहे, शिष्य मी जे बोलत आहे, थोडं कान देऊ नाही का की मी काय संदेश तुम्हाला देत आहे. प्रभू ज्या वेळेस या पृथ्वीवरती आला होता तर लोकांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला. जोपर्यंत वेळ आली नाही त्याला कुणी हात लावू शकला नाही. आमेन बोलताय का. तो हेरोद राजा असू द्या, नाही तर तो कोणताही प्रधान असू द्या, कोणताही शिपाई देखील ताकदवार व्यक्ती येशूला पकडू शकला नाही. काय आमेन बोलताय. शास्त्री फरीसी
बायबल मध्ये लिहिले ते राजमिस्त्री होते, ते हे सर्व बायबल जाणणारे होते, बुद्धिमान शास्त्री होते आणि ते येशूला शब्दात पकडायचा प्रयत्न करत होते, तेही येशूला पकडू शकले नाही. आम्ही बोलताय मोजेसनी जे नियमशास्त्र दिले होते ते फक्त मोजेसचं नियमशास्त्र मानत होते, परंतु मोजेसला दिलेला नियमशास्त्र देहामध्ये आलेला आहे हा त्यांचा विश्वास नव्हता. काय आम्ही बोलताय तो येशू ज्याने मोजेसला 10 आज्ञा लिहून दिल्या तोच आता देहामध्ये विराजमान आहे, परंतु लोक त्याला ओळखत नाहीये. ब्रदर मी काय सांगत आहे, एंड टाइम मेसेज त्यावेळेचा तो त्यांच्यासाठी शेवटचा काळचा संदेश होता. आज आपल्यासाठी शेवटच्या काळचा संदेश काय आहे? थोडं कान उघडा आणि ऐका की बायबल तुम्हाला काय सांगत आहे. शिष्यांनी येशूला विचारले की प्रभू हे जगाची समाप्ती कधी होणार? तर प्रभूने आपले मुख खोलले आणि त्यांना शिकवायला सुरू केली. प्रभू शांत बसला नाही. काय आम्ही बोलताय का शांत बसला नाही? कारण की त्याला तुम्ही एका जगातल्या गुरुला विचारा आणि त्याला म्हणावं शेवट कसं होणार आहे विचारा, कधी होणार आहे विचारा, कोणाला विचारा, काय सांगेल? कोणालाच सांगता येणार नाही. तर तो सांगू शकतो जो अल्फा आणि जो ओमेगा आहे. काय आम्ही बोलतोय माझा शिक्षक बघा बायबल काय सांगते, प्रभू सांगतो मी अल्फा आणि मी ओमेगा आहे, मी आधी आणि मी अंत आहे. प्रारंभापासून शेवटपर्यंत काय होणार हे सगळं प्रभूला माहिती आहे, म्हणून तो शांत बसला नाही. शेवट काय होणार हे प्रभूने आपले मुख खोलून त्यांना सांगायला सुरुवात केली. प्रथम बघा तो काय सांगतो, तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले. येशूने त्यांना उत्तर दिले कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून. काय बदल ज्या वेळेस तुम्ही प्रश्न करता काय प्रभू तुम्हाला उत्तर देणार नाही? निश्चितच तो देणार, परंतु जोपर्यंत आपण प्रश्न करत नाही त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. आपल्याला प्रश्न करणं गरजेचं आहे. प्रश्न करा त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. या हृदयात प्रश्न ठेवा, प्रभू संदेशाद्वारे तुम्हाला समजून सांगेल. या तुम्ही विचारा एका सेवकाला की याचा अर्थ मला समजला नाही, प्रभू तो समजून सांगेल. मी हे म्हणत नाहीये की पास्टरच समजून सांगू शकतो, नाही. पास्टर तुमच्यासारखाच एक देहातला मनुष्य आहे, त्याच्यामध्ये निर्बलता आहे, परंतु प्रगट करणारा प्रभूचा आत्मा आहे. काय आमेन बोलताय का चर्च? आमेन बोलताय? मी जे बोलतोय ते समजतंय का? जे आज प्रचार केला जात आहे आज तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. ज्या वेळेस येशूने त्यांना सांगायला सुरुवात केली तर काय सांगितले बोला. जेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून जपा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील. आणि तुम्ही लढाईविषयी व लढायांच्या अवया ऐकाल, तुम्ही घाबरू नये म्हणून जपा, कारण या गोष्टी होणे आवश्यक. 6व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, तुम्ही लढायांविषयी लढायांच्या अवया ऐकाल. हिंदी में कैसे लिखा? लड़ाइयों की चर्चा सुनोगे. लड़ाइयों की क्या करोगे? चर्चा और लड़ाइयों की चर्चा सुनोगे. देखो घबरा न जाना, सुनो. इनका होना अवश्य है. ऐका, लढायांच्या अफवा तुम्ही चर्चा ऐकताल. ऐकताय का तुम्ही? आमेन. ऐकताय का? आमेन. मला काय सांगायचे थोडं पकडा की ज्या वेळेस प्रभू या पृथ्वीवरती होता त्यावेळेस टेलिव्हिजन नव्हते, इंटरनेट नव्हते, परंतु तो येणार आहे आणि हे त्याद्वारे चर्चा ऐकणार. त्यावेळेस प्रभूने भविष्यवाणी केलंय 2000 वर्षापूर्वी की तुमच्या घरामध्ये टेलिव्हिजन असणार आहे, तुमच्या हातात इंटरनेट असणार आहे. तुम्ही ज्या वेळेस खोलताल त्यावेळेस तुम्हाला जगात काय घडत आहे ते तुमच्या समोर येणार आणि तुम्ही ऐकणार. समजतंय का? आमेन. ऐकणार आणि मग काय होणार? वाचा पुढे. तुम्ही घाबरू नये म्हणून जपा, कारण या गोष्टी होणे आवश्यक आहे. घाबरून जाऊ नका, जपा. परंतु शेवट अजून नाही, कारण राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व भूमिकंप होतील. या सर्व गोष्टी तर प्रसूती वेदनाचा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रसूत वेदना आहेत. काय आहेत? बोला काय आहे? प्रसूत वेदना. प्रसूत वेदना याने एखादी ज्या विषयी गर्भवती असते आणि तिला ज्या प्रसूत वेदना होत्या त्याचा उल्लेख बायबल मध्ये केला. प्रसूत वेदना. वेदना कधी येतात एखाद्या स्त्रीला? ज्या वेळेस गर्भामध्ये एक गर्भ राहतो त्यावेळेस तिला वेदना होत नाही. ज्या वेळेस तिला एका जन्माला जन्म द्यायचा आहे, एका बीजाला तिला जन्म द्यायचा आहे, तर त्यावेळेस तिला वेदना होतात. काय आम्ही बोलताय का? मग ज्या वेळेस तिला वेदनाची सुरुवात होते ती जो कालखंड आहे तो थोडा समय असतो, थोडा वेळ असतो आणि ती एका लेकराला
जगामध्ये जन्म देणारी असते, म्हणजे त्याच्यामध्ये जीवन असते. म्हणजे जीवन, एका जीवामधून दुसऱ्या जीव बाहेर येण्यासाठी ज्या प्रसूत वेदना होतात, बायबल सांगते हे जे काही बी होत आहे या पृथ्वीला प्रसूत वेदना होत आहे. काय होत आहे? प्रस्तुत वेदना कशाला होत आहे? या पृथ्वीला होत आहे. आता पृथ्वीला का होत आहे? कारण की पृथ्वी निर्माणकर्त्याची वाट बघत आहे. शी निर्जीव आहे, परंतु तिला बी माहिती आहे की माझा निर्माण करता एक दिवस येणार आहे. कारण की पृथ्वीवरती राहत असताना प्रभू बोललेला आहे. तर ब्रदर्स अँड सिस्टर, ही पृथ्वी देखील लक्षात ठेवते त्याचं वचन की तो एक दिवस येणार आहे. आमेन बोलताय? गुलाबाचं फुल फुलते, ते घमंड करत नाही. त्याला माहिती आहे माझ्या प्रभूने माझ्यामध्ये गुण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये कसलाच घमंड नाही. तुम्ही त्याला घ्या, त्याला तोडा, तुम्ही थोडं घरामध्ये ठेवा, ते कोमजून जाईल. परंतु त्याला फक्त वृक्षामध्ये ठेवते, फुलते, वेळ येते ते कोमजून जाते. त्याच्यामध्ये घमंड नाही. परंतु मनुष्य आज आहे, उद्या तो नाहीसा होणार आहे. त्याच्यामध्ये इतका घमंड आहे की त्या गुलाबाच्या त्याच्यासारखी सुगंध देखील आपल्यामध्ये नाहीये की आपण एकमेकाला देऊ शकतो. तरीही मनुष्यामध्ये इतका गर्व आहे. परंतु आज सृष्टीकडे तुम्ही बघा, पशु बघा, पक्षी बघा, जानवर बघा, इतके सुंदर तुम्हाला दिसतील ही सृष्टी त्यांनी सजवलेली आहे. परंतु ज्यावेळेस गावाच्या जवळ तुम्ही जाताय तर या मनुष्याने या गावाला घाण केलंय. बघताय का तुम्ही? इकडून थोडं एंट्री मारा, इथं वाड्याच्या तिथं थोड्या वेळ थांबू शकता ते. पहिलं गाडी कधी इथून बाहेर काढू असं होतं. बघा, जनावर बघा, ते हिरवा चारा खाते आणि ते इष्ट्याद्वारे फेकते, परंतु त्याद्वारे ह्या पृथ्वीला खत मिळते. आणि मनुष्याची जी घाण आहे त्याद्वारे सर्व दुर्गंध फैलते. म्हणजे मनुष्य किती घाण आहे बघा, मनुष्यामध्ये किती गडबडी आहे बघा. परंतु जी सृष्टी प्रभूने निर्माण केलेली आहे याच्यामध्ये सुंदरता आहे. आमेन बोलताय का? अहो, एखादं ज्यावेळेस बकरी या गाय ज्यावेळेस ती इष्टा टाकते तर जुने लोक त्याला घ्यायचे आणि त्याचे कोतरायचे, त्याच्यामधून गवऱ्या बनवायचे आणि त्या गवऱ्याच्या द्वारे ती चूल पेटवायची आणि त्यावरती ते स्वयंपाक करायचे. ऐका नाही? म्हणजे बघा, एका जनावरामध्ये क्वालिटी बघा. खातो तो हिरवा चारा, देतो दूध सफेद, आणि ज्या वेळेस ती इष्टा बी पडते ती बी मनुष्याच्या कामाची. तो घेतो, घर सारून घेतो, तो घेतो, त्याद्वारे गौरी तो तापतो. इथून आज मी खेड्यापाड्यामध्ये जातो, मी ते आहे चालू. मला काय सांगायचं आहे की ही सृष्टी देवाने जी बनवलेली आहे ती किती महान आहे, किती सुंदर आहे. परंतु ह्या मनुष्याने ज्यावेळेस मनुष्यामध्ये पाप आले तर हे मनुष्य जातीने जे पाप केले ही सृष्टी बी आज करळत आहे आणि सृष्टीकर्त्याची ती वाट बघत आहे. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलं आहे, ज्याच्या जवळ आत्म्याचं प्रथम फळ आहे तो ही व्यक्ती कराळत आहे. आत्म्याचं फळ काय आहे? प्रेम. ज्याच्याकडे प्रेम आहे तो भी येशूची वाट बघत आहे. काय आमेन बोलताय? माझा विषय आहे शेवटचा का हे सर्व गोष्टी घडत आहेत. राष्ट्रावरती उठते, लढाईच्या चर्चा तुम्ही ऐका, भूमिकंप होतील, परंतु हे सगळं काय असेल शेवट नसणार. हे काय आहे? वेदना आहे. आज काय समजायचे तुम्हाला? हा शेवट नाही, हे काय आहे? प्रसूत वेदना आहे. काय आहे? वेदना आहे. वेदना काय आहेत? कारण की तुम्हाला आणि मला या पृथ्वीवरती जन्म घ्यायचा आहे. आमेन बोलतोय. नवीन जन्म ज्यावेळेस सृष्टी करता येणार आहे तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. म्हणजे वेदना होत आहेत या तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. ज्यावेळेस प्रेशर येतो त्यावेळेस जीवन बाहेर येते. आमेन बोलताय का? ज्याला समजायचं आहे समजून घ्या. प्रेशर जो येत आहे तर तो तुमच्यासाठी माझ्यासाठी येत आहे. आमेन बोलताय का? जसं प्रेशर येईल तुम्ही प्रार्थनेमध्ये जाता, असंच तुम्ही प्रार्थना करणार नाही. प्रॉफिट म्हणतो जे चर्च आहे ते हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलमध्ये रोगी लोक येतात, मरीज लोक येतात, चिंतेने ग्रासलेले लोक हॉस्पिटलमध्ये येतात आणि हे आत्मिक हॉस्पिटल आहे. या ठिकाणी तुम्ही आत्मेने पीडित झालेले, आत्मेमध्ये दूषित झालेले, आत्म्यामध्ये पिडलेले असे तुम्ही इथं आलेला आहात. आमेन बोलताय? चांगले ह्या जगामध्ये कोणी नाही आहे. चर्चच्या बाहेर तुम्ही जा सर्व वाईट तुम्हाला दिसते, झालं तुमचं मन वाईट झाले, परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये जे तुम्ही सहन करत आहात आणि तुम्ही जे प्रसूत वेदना घेत आहात एक दिवस तुम्ही जन्म घेणार आहात. आमेन बोलताय? हे तर प्रसूत वेदना आहे ब्रदर.
आपण म्हणतो अरे तर इस्रायलचं युद्ध चालू आहे, अरे यांचं युद्ध चालू आहे, अरे ते राष्ट्राच्या राष्ट्रावरती उठत आहे, जाती जातीवरती उठत आहे. काय उठत आहे? प्रभूचं वचन पूर्ण होत आहे. हालेलुया. त्यांच्यासाठी ती भीती आहे, परंतु आपल्यासाठी ते आनंद आहे, कारण की प्रभूचं वचन पूर्ण होत आहे. जग घाबरत आहे की हे काय जातीवाद उठलेला आहे. हो, हा जातीवाद यासाठी उठला आहे कारण की प्रभूचं वचन पूर्ण व्हावे. काय प्रभू बोलला जातीवर जाती उठेल. काय उठत आहे? काय उठत आहे का? जे आपापली जात घेऊन उठत आहे, आपापली जात घेऊन उंच करत आहे, हे काय होत आहे? ह्याच वेळेस का होत आहे? कारण की ही प्रसूत वेदना आहे. आमेन बोलताय का? ही प्रसूत वेदना आहे आणि या प्रसूत वेदना अशासाठी येणार आहे कारण की निर्माण करता येण्याची ही वेळ झालेली आहे. आता ह्या प्रसूत वेदना होत आहेत, तर मग शेवट कधी? या तर प्रसूत वेदना आहे. प्रश्न तर होता शेवट कधी होणार? आणि प्रभूने उत्तर दिले त्याच्या आधी हे होणार. कधी? शेवट व्हायच्या आधी प्रसूत वेदना येणार. मग प्रसूत वेदनेचा अर्थ काय समजलं तुम्ही? राष्ट्र उठेल, तुम्ही ह्या आवाज ऐकणार आहेत, लढाईच्या आवाज ऐकाल, भूमिकंप होतील, जागी जागी जातीवर जाती उठेल, ही प्रसूत वेदना आहे. आणि मग शेवट कधी? कधी होणार शेवट? शेवट पुढे बघा, प्रभू पुढच्या वचनात सांगतो. मला वाटतं 14 वचन आहे, 14 वचनामध्ये. आणि सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याचे हे शुभ वर्तमान सर्व जगामध्ये गाजवले जाईल आणि मग शेवट होईल. कधी होईल? कधी होईल? शुभवर्तमान जगामध्ये काय चाललंय? सर्वकडे शुभ वर्तमान गाजवलं जात आहे. सगळीकडे येशूचं नाव पसरलेलं आहे. तुम्ही खेड्यातल्या खेड्यामध्ये जा, त्यांना येशू माहिती आहे. काय माहिती नाही? रोमन ज्यावेळेस कन्वर्ट झालं, त्यांनी सर्व जगभर सुवार्ता गाजवली आणि त्यांच्या कानाकोण्यामध्ये खेड्यामध्ये जा, त्या ठिकाणी एक चर्च तुम्हाला दिसेल, एक मरियम आणि त्याच्या हातात टॅटू दिसेल तुम्हाला, त्याच्या हातामध्ये बाळ छोटस दिसेल. येशूचं नाव हे सर्व जगभर पसरलेलं आहे. मग का शेवट होत नाहीये? हे जाणं गरजेचं आहे. काय 14 वर्षात काय झालं? सर्व राष्ट्रात साक्षी होई म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवते, तेव्हा शेवट होईल. कशाची? सुवार्ता. राज्याचे शुभ वर्तमान. कोणत्या राज्याचे शुभ वर्तमान? मग हे जे शुभ वर्तमान गेले ते कोणतं गेलंय? हे गेलेलं आहे आरोग्याचं शुभ वर्तमान. हे गेलेलं आहे प्रॉस्पेरिटीचं शुभ वर्तमान. देव तुम्हाला आरोग्य देईल, देव तुम्हाला ह्या दरिद्र्यामधून बाहेर काढेल, देव तुम्हाला धनवान बनवेल. काय बरोबर आहे का? ही शुभ वर्तमान सर्व राज्यभर पसरलेलं आहे. एक पास्टर उठतो, त्याची मीटिंग ठेवली जाते, पॉम्पलेटवर लिहिले जाते तुमचं दुःख आनंदामध्ये बदलेल. ओ चर्च, मी जे बोलतोय समजतंय का? जे शुभ वर्तमान जे गाजलं गेलेलं आहे, ते शुभ वर्तमान प्रॉस्पेरिटीचं शुभ वर्तमान गाजलं गेलेलं आहे. ते म्हणतात की तुम्ही कर्जात आहात का? तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल. तुम्ही व्यसनात आहात का? तुम्हाला व्यसनातून मुक्ती मिळेल. काय तुम्ही चिंतात आहात का? या प्रभूकडे. ही शुभ, हे जे वर्तमान आहे हे सर्व राष्ट्रभर गाजवलं गेलेलं आहे. मी काल एका मीटिंग मध्ये गेलो होतो, NTPHच्या चर्च मध्ये काल गेलो आणि त्या ठिकाणी एक भविष्यवक्ती आली होती. मला वाटलं भविष्यवक्ता आहे म्हणून ऐकायला गेलो, पण ती भविष्यवक्ती निघली. आणि मी त्या ठिकाणी बसलो. आता मला करू काय? आता ज्या ब्रदर संघ गेले, आता त्याच्यासाठी मला सगळं सहन करावं लागलं. बसलो, ऐकतोय ऐकावं लागलं, बसावं लागलं. काय त्यांचं सुवार्ता काय माहितीये का? तुम्ही सर्व शापात आहात, देव तुम्हाला शापातून मुक्त करेल. म्हणजे आणखीन हे शापातून मुक्त झालेलं नाही. येशूने ज्यावेळेस रक्त सांडले, ज्याने विश्वास केला ते पापातून मुक्त झाले, शापातून बी ते मुक्त झाले. आणि हे म्हणते तुम्ही अजून झालेले नाहीये, अजून शापातून मुक्त झालेले नाही. बायबल घरामध्ये आहे, पास्टर घरी येतोय, हे चर्च मध्ये जात आहेत, कंटिन्यू रिलेशन चर्च आणि यांचं आहे. अधिक शापातून आतापर्यंत मुक्त झालेले नाही. आता ते काल म्हणत होते आज मुक्त होणार. आज भविष्यवक्ता आलेली आहे, आज तुम्ही शापातून मुक्त होणार. बघा, वचनापेक्षा बी पॉवरफुल लेडी आहे की ते म्हणते मी करणार तुम्हाला शापातून मुक्त. नाही, शापातून मुक्त कोणीच करू शकत नाही वचनाच्या शिवाय. वचनच तुम्हाला शापातून मुक्त करते ज्यावेळेस तुम्हाला समजते. मी तर काल तर वेगळीच भाषा ऐकली, शेवटची भाषा. नाही बाबा बाबा बाबा, हा ठीक 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 ठीक. अरे ठीक ठीक काय?
मला ही नवीन भाषा ऐकायला मी मग खाली बसून मी हसत होतो. दुसरं काय नाही. सुरुवात रबा रबा ठीक 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 ठीक. अरे मला ठीक ठीक काय कोणाला ठेवी तो कोणाला घेतो ठीक ठीक ठीक. तुम्हाला खरं सांगतो मी इतकी गडबडी आहे, परंतु इतका स्वतःला प्रभावित करून ते दाखवतात ना. आपल्याला प्रभाव करून सांगायची गरज नाही. प्रभाव प्रभूच्या वचनात आहे. वचन आपोआप तुमच्यावरती प्रभाव टाकेल. परंतु हे इतकं स्वतःला इमोशनल करतात ना. ठीक ठीक ठीक. अरे ही कोणती भाषा आहे? आतापर्यंत रिबी बाबा ऐकलं होतं. आता ठीक ठीक ठीक. बापरे, मला हसूच कंट्रोल होईल. ब्रदर लोक असते तर लय हसलं असतं. मी एकटा होतो, मला कंट्रोल होईल. मी मनात हसतो. त्यांनी किती वाजवले माहिती का? 10:30 वाजवले चर्चमध्ये. शेवटी ब्रदरला म्हटलं ऑफरिंग घेतलं. म्हटलं आता चला निघूया आता आपण. सगळी गडबडी आहे, सगळीकडे गडबडी चालू आहे. परंतु राज्याचं शुभ वर्तमान गाजवलं जाणार तर ते फक्त एंड टाइम मेसेजच्या द्वारे. काय आम्ही बोलतोय? हा संदेश काना कोपऱ्यापर्यंत जाणार आणि मग शेवट होणार असं बायबलमध्ये लिहिलंय. काय आहे राज्याचं शुभ वर्तमान? व्हॉट गॉड. राज्याचं शुभ वर्तमान काय? येशूच्या नावाचा बप्तिस्मा. राज्याचं शुभ वर्तमान काय? पाप क्षमा. जोपर्यंत हा प्रचार जगामध्ये केला जाणार नाही तोपर्यंत अंत येणार नाही. काय आम्ही बोलताय? प्रभू असंच तुम्हाला न्यायामध्ये बोलवत नाही. पहिलं चेतावणी देणार आणि मग तो न्यायात बोलवणार. आम्ही बोलताय का ब्रदर? आपल्याला असाच न्याय, आपल्याला कोणी बी आपल्यावरती जा जुलूम करू शकत नाही. का? कारण की आपल्या पाठीमागे जे आहे ते कानून आहे. आणि त्या कटघऱ्यामध्ये जर तुम्ही सापडले मग तुम्हाला दोषी ठरवले जाते. आम्ही बोलताय का? तुम्ही खून केला तर मग कलम आहे. जर तुम्ही चोरी केली तर ती कलम आहे. पण तुम्ही कटघऱ्यामध्ये सापडले तर मग तुमच्यावरती मुकदमा लढला जाणार. परंतु जोपर्यंत तुम्ही त्या कटघऱ्यात उभा नाहीये तोपर्यंत गुन्हेगार तुम्ही नाही. काय आम्ही बोलताय का? माझ्यासाठी त्या कटघऱ्यामध्ये माझा प्रभू उभा आहे. आम्ही बोलताय का? माझे सर्व दोष त्यांनी स्वतःवरती घेतलेले आहे. माझे सर्व पाप त्यांनी स्वतःवरती घेतलेला आहे. ज्या पावलावरती मी चलतो माझ्याकडून गुन्हा होते. प्रभू विनंती करत आहे, माझं लेकरू याला माफ कर, हे चुकलं याला माफ कर. आज भी तो कटघऱ्यामध्ये उभा आहे. काय आम्ही बोलताय का? त्या तिथून तो उठून आता न्याय सिंहासनावरती बसणार. पण त्याच्या आधी एक घटना होणार आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, हे शुभ वर्तमान जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत गाजवलं जाणार. कोणतं शुभ वर्तमान? प्रभू येशूच्या नावाचं शुभ वर्तमान. आमेन बोलताय का? प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशू बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, त्याचं नाव तू इमानुएल ठेव, कारण की तो त्याच्या प्रजेला सर्व पापातून तारेल. लिहिलंय का असं मत्ते 1:21 मध्ये की तो पुत्र जनेल आणि त्याचं नाव येशू ठेव, कारण की तो त्याच्या प्रजेला त्याच्या पापातून मुक्त करेल. 1:21 आहे का बघा, मत्ते 1:21. आणि ती मुलाला जन्म दे आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. हा शुभ संदेश लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही बोलताय. काल एक व्यक्ती माझ्या बरोबर होता आणि आम्ही सगळं काम करत होता. तो म्हणत होता, मी उद्या प्रार्थनेला येणार आणि माझ्यासाठी प्रार्थना करा की मला भरभराटी मिळाली पाहिजे. मी खूप कर्जामध्ये आहे, कर्जातून मला मुक्ती मिळाली पाहिजे. मी ठीक आहे, पण एक मी तुम्हाला सांगतो, येशू यासाठी आला नाही. तुम्हाला जर कर्जातून मुक्त व्हायचंय, काम करा, कष्ट करा, मेहनत करा. तुम्हाला जर धनाढ्य व्हायचंय, रात्र दिवस मेहनत करा. तुम्हाला आरोग्य प्राप्त करायचंय, डॉक्टर आहेत, खूप आहेत, जा तिकडे, ते तुम्हाला बरं करतील. पण एक काम कोणी करू शकत नाही, ते माझ्या प्रभूने केलेलं आहे, पाप क्षमा. ज्यावेळेस तुमच्या पापाची क्षमा होईल मी म्हटलं, आणि मग जर देवाचा हात तुमच्यावरती आला, धनाढ्य काय, धनाढ्यावरून धनाढ्य तुम्ही आहात, करोडपती काय, अब्जोपती तुम्ही आहात, कारण की का तुमचे पाप क्षमा झालेले आहेत. आज आपण 4 व्हीलर मध्ये बसून आपण इतका आनंद करत आहोत, ज्यावेळेस आपण नवीन आपल्याला मिळते. आणि मग तशी जर तुम्हाला ही मिळाली तर ती कोणती कार आहे? नाही, फॉर्च्युनर मध्ये बसल्यावर आता तुम्ही ह्या कार मध्ये फिरताय ना, फॉर्च्युनर मध्ये बसा, कसं आहे? मग आता हे जग आहे ना, हे तुमच्या कार सारखं आहे आणि आपल्या प्रभूचं राज्य फॉर्च्युनर सारखं आहे. आम्ही बोलताय
ते फक्त धनाढ्यांसाठी आहे. आमेन बोलताय का? मग तुम्ही म्हणता आमच्याकडे पैसे नाही ती फॉर्च्युनर कसं काय आम्हाला मिळेल? नाही, तुम्हाला मोल देऊन विकत घेतलेला आहे आणि तुम्हाला त्यांनी धनाढ्य बनवलंय. हालेलुया. तो दरिद्र बनला आणि त्यांनी तुम्हाला धनवान केलंय. कशामध्ये? पैशामध्ये, बंगला गाड्यामध्ये नाही, त्यांनी वचनामध्ये तुम्हाला धनाढ्य बनवलेला आहे. म्हणून जगाला भीती आहे चर्च, परंतु तुम्हाला आणि मला भीती नाही. का? कारण की पुनरुत्थान आणि जीवन माझा प्रभू आहे. मेलो तरी चालेल, परंतु मी एक दिवस उठणार आहे. आता चर्च मी तुम्हाला दुसरं सांगतो, घाबरायची काही गरज नाही. फक्त एकच माइंड मध्ये ठेवायचं, एक तर पुनरुत्थानाचा भागी मी झालो पाहिजे आणि एक तर रॅप्चरचा भागी मी झालो पाहिजे. आमेन बोलताय का? का मी असं बोलतोय? कारण की जर प्रभूच्या येण्यात वेळ आहे आणि आपल्यामध्ये जर कोणी प्रभू मध्ये झोपले तर ज्या वेळेस रॅप्चर होईल त्याच्या आधी रूपांतर होणार आहे. सॉरी, रूपांतर होण्याच्या आधी पुनरुत्थान होणार आहे. आमेन बोलताय का? मग पुनरुत्थान काय होणार माहितीये का? मी जर ऍक्सिडेंट मध्ये गेलो, माझं जर उद्या परवा काही झाले आणि जर रॅप्चर जवळ आले तर मी उठून येणार. आमेन बोलताय का? मग मी ब्रदर लोकांना भेटणार, म्हणणार पुनरुत्थान झालेलं आहे. हालेलुया. मग तुमच्या सर्वांचा विश्वास आता रॅप्चर होणार आहे. काय आमेन बोलताय का? म्हणून लिहिलेलं आहे, शेवटची कर्णा वाजवायच्या वेळेस जे पहिले मेले ते उठतील आणि जे आपण जिवंत आहोत ते सगळे बदलले जाऊ. हा शुभ वर्तमान कुठे आहे? आज दिसतंय तुम्हाला धर्मान बनवलं जाईल, तुमच्या तुम्हाला फक्त प्रॉस्पेरिटीचा संदेश दिला जात आहे, परंतु बायबल सांगते तुमचं पुनरुत्थान होणार आहे. बायबल सांगते की तुम्ही रॅप्चरचे सहभागी आहात, कारण की देव एक दिवस येत आहे. मला काय सांगायचंय, पृथ्वीला जाण्याच्या आधी ह्या घटना होणार आहेत. काय आमेन बोलताय का? म्हणून प्रभू म्हटला की शुभ वर्तमान राज्याचे शेवटपर्यंत गाजवलं जाईल आणि मग या सर्व जगाचा शेवट येईल असं लिहिले. बघा तिथे शेवट 14 वर्षांमध्ये. आणि सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी. सर्व राष्ट्रांना. म्हणून राज्याचे हे शुभ वर्तमान कोणाला? इस्रायल मधून सुरुवात झाली, केंद्रबिंदू इस्रायल आणि भारत, चीन, काय कोणते राष्ट्र तुम्ही घ्या, सर्व राष्ट्रांपर्यंत हे शुभ वर्तमान गाजवलं जाईल. आम्ही बोलताय का? हे आज तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक आज छोट्या छोट्या रूम मध्ये बसून परदेशामध्ये कोणत्या कोणत्या देशात बसून प्रभूची आराधना करत आहेत. काय आम्ही बोलताय? काय होत आहे? प्रभूची आग जी पेटलेली आहे ना ती विझलेली नाहीये. आम्ही बोलताय का? ही आग आहे ती पेटतच राहणार आहे, त्याला कुणीच विझू शकत नाही. कारण की शुभ वर्तमान कसं होईल? गाजवलं जाईल आणि नंतर काय होईल? होईल का येईल? काही नाही. आज आएगा, होगा नाही, आज आएगा. म्हणजे लगेच होणार नाही, त्याच्या आधी खूप काम बाकी आहे. आपण रॅप्चर मध्ये जाणार आणि ही शुभ वर्तमान पुन्हा इस्रायल कडे जाणार, इस्रायलचा छुटकारा होणार, तिथून ते 1,44,000 वाचणार आणि नंतर मग या जगाचा शेवट येणार आहे. काय समजताय का? मग मिलियनचं राज्य येणार, मग आपण राणी बनवून प्रभू बरोबर येणार या पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी. आमेन बोलताय का? आज जे बंगले तुम्ही बघत आहात ना, तुम्ही जे बाहेर बघताय ना मोठमोठे, हो एक दिवस ते खाली होणार आहे. आपली एंट्री तिथे. आमेन. हे म्हणताय ना, हे नरेंद्र मोदीचं घर आहे, नो ते एक दिवस खाली आहे, मी त्याच्यात एंट्री करणार. ते बी नष्ट होणार, त्याच्यापेक्षा बी सुंदर महल माझा प्रभू बांधणार आहे. हे पृथ्वी नष्ट होणार आहे. हो हालेलुया. जे प्रभूवरती जे विश्वास ठेवून आहे, एक दिवस असं ठेवा की मला ह्या पृथ्वीवरती पुन्हा एकदा राज्य करायचं आहे. आज आपण खाली आहोत, आपल्याला कोणी विचारत नाही, कारण की बायबल मध्ये काय लिहिलं आहे? ख्रिस्ताला कुणी ओळखलं नाही, तुम्हालाही कुणी ओळखू शकत नाही, कारण की का? ख्रिस्त एका देहामध्ये लपलेला आहे आणि आपण बी ख्रिस्तामध्ये लपलेलो आहोत. जग आपल्याला ओळखू शकत नाही. आमेन बोलताय का? त्यांच्यासारखेच आपण साधारण लोक त्यांना दिसत आहोत, परंतु आपण राज्याचे संतान आहोत. आमेन बोलताय का? म्हणून सांगत आहे, शेवट येणार, निश्चित होणार, हे जग नाहीस होणार, निश्चित होणार, परंतु त्याआधी तुम्ही आणि मी रूपांतरात जाणार आहोत. हो चर्च, आमेन बोला. त्यासाठी स्वतःला तयार करा. आमेन बोलते. स्वतःला तयार करा. कसं तयार करणार? बायबल मध्ये असं लिहिलं बघा, एक वचन वाचून थांबतो. पेत्राचं पत्र, 4 अध्याय आणि 7 वचन. पहिलं पेत्र 4 अध्याय आणि 7 वचन. परंतु सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे. सर्व वस्तूंचा शेवट जवळ आलेला आहे. म्हणून शुद्धीवर असा. काय असा? शुद्धीवर असा. कसा असा? शुद्धीवर. ऐका, सर्व गोष्टींचा शेवट आलेला आहे. काय असा?
शुद्धीवर असं शुद्धीवर असत. म्हणजे काय झालंय, म्हणजे जे चर्च आहे ते काय झालंय, बेशुद्ध आहे. आणि बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला तुम्ही काही करा त्याला काही समजत बोला ना नाही समजत. त्याला तुम्ही किती काही बोला त्याला काही समजत नाही. असं कोण आहे माहितीये का, साप. तुम्हाला माहितीये का साप? ज्यावेळेस बाबू त्याच्या समोर वाजवत असतो याला काय वाटतं माहितीये का, त्याला ऐकायला नाही जात. कान नहीं है, हाँ, उसको कान नहीं, उसको सुनाई नहीं देता. लेकिन वो क्या करता है, देखते हाँ देख के अरे मला इकडून मारतो काय लगे इकडे होणार, इकडून मारतो काय इकडे होणार. असं चर्च मध्ये आहे. इकडून फाटका बसला किंवा या चर्च मध्ये नको त्या चर्च मध्ये जायचं, इकडून फाटका नाही त्या चर्च मध्ये एवढ्या मारायचे इकडे तिकडे. हे सापाची चाल आहे. एका ठिकाणी राहून प्रभूची महिमा करा. हालेलुया. किती काही संकट येऊ द्या, सापाची चाल सोडून द्या. बायबल मध्ये लिहिलं आहे सर्व समय गोष्टींचा शेवट जवळ आलेला आहे. आणि मग काय करा, शुद्धीवर या. आम्ही बोलताय का? प्रसिद्ध 24-25 बघा. प्रसिद्ध 24:25 वचन. प्रसिद्ध 24 वाचते आणि 23 वचन बघा. आणि त्याने सतपतीला आज्ञा केली की याला पहाड्यात ठेवावे, मग त्याला मोकळी कासावी आणि त्याच्या लूक 24 आहे का बघा. लूक मध्ये 24 अध्याय आहेत का बघा? आहे ना? मग तो त्यांना म्हणाला, हां. अहो बुद्धिहीन आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास करण्यास अंतःकरणाने मंद अशा माणसाला. आमोसच्या गावावरती ज्यावेळेस प्रभू चालला होता आणि ते जे वार्तालाप त्यांचा चालू होता आणि मग प्रभू त्यांना म्हणतो काय, वाचा व्यवस्थित वाचा, तुम्हाला खूप सुंदर आहे. मग तो त्यांना म्हणाला, 24-23 आहे ना, 25. 24 अध्याय और 25 वचन. मग तो त्यांना म्हणाला अहो बुद्धिहीन हां आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या हां. सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतकरणाने मंद असलेल्या मंद अशा माणसांनो, हां ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी हां. आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय. म्हणजे हे कोणाला समजत नाही माहितीये का, भविष्यवक्ता जो बोललाय ते कोणाला समजत नाही, जे अंतकरणाने मंद आहे. म्हणजे क्या मंद बुद्धी किसको बोलते, कोणाला म्हणतात मंद बुद्धीचे, जे असतात ना मतिमंद. मतिमंदाचं इथं काय नसतं, त्यांच्यासाठी एक वेगळं आश्रम असतं. मग तिकडे सगळे इशारावरती चालतं, त्यांना काही समजत नाही, याला म्हणतात मतिमंद. मग प्रभू काय म्हटला, भविष्यवक्तांनी दिलेले जे भविष्य आहे, त्यांनी सांगितलं जे वचन आहे ते तुम्हाला समजत नाही अशा लोकांनो. आमेन बोलते. आज इथं जो संदेश आहे तो भविष्यवक्ताचा संदेश आहे. मी माझं काही सांगत नाहीये, प्रभूने भविष्यवक्तावर जे प्रकट केलेलं आहे ते जे थोडं मला समजलंय मी ते थोडं तुम्हाला सांगत आहे. काय आमेन बोलताय? म्हणजे काय, मोठा समुद्र आहे आणि समुद्रामधून थोडस पाणी काढून आपण पेलो तर समुद्र काय कमी होत नाही. मी फक्त थोडं पाजत आहे, घरी जाऊन तुम्ही कपभर जरी पेले ना समुद्र खाली होणार. आम्ही बोलताय का? नाही तर आणखी भरपूर विश्वासणारे आहे, अरे ग्लास भर पिलो तर समुद्र खाली होईल. काय नाही, तू बादली भरून काढ, समुद्राला काही प्रभाव पडणार नाही. बायबल खोला, वाचा. आणि म्हणून पेत्र म्हणत आहे शेवट जवळ आलेला आहे, शुद्धीवर या. आमेन बोलते. आजपर्यंत तुम्ही बेशुद्ध आहात, शुद्धीवर या, प्रार्थना करा, तत्पर व्हा, कारण की प्रभूचे येणं जवळ झालेलं आहे. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. युगाची समाप्ती आहे आणि प्रभू येत आहे आणि त्यासाठी आपल्याला तयारीला लागणं गरजेचं आहे. हालेलुया. उभं राहूया, प्रभूची महिमा करू. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. उभं राहूया. हालेलुया. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु. सर्व तयार व्हा, गीत घेऊया, आपण स्तुती करूया. ए खुदा के छू हमें तू छू,
के रूप छू हमें तू छू तेरी हुजूरी में खड़े तेरी हुजूरी में खड़े हमें नजरिया तू ए खुदा के रूप छू हमें तू छू ए खुदा के रूप छू हमें तू छू क्या कहेंगे तेरी हुजूरी में खड़े तेरी हुजूरी में खड़े हमें नजरिया तू ए खुदा के रूप छू हमें तू छू ए खुदा के रूप छू हमें तू छू हालेलुया हालेलुया क्या प्रभु की महिमा क्या उसकी उपस्थिति है कि जब भी हम गाते हैं उसकी उपस्थिति आ जाती है और हर कोई आजाद हो जाता है जब उसकी उपस्थिति आ जाती है दिल खुश हो जाता है हालेलुया गुलाब की फूल की तरह खिल जाता है हालेलुया तू छुए हमें मिले आजादी हो जाए तेरे बसा के आदि तू छुए हमें मिले आजादी हो जाए तेरे बसा के आदि दिल में हमारे हुआ महके तेरी खुशबू दिल में हमारे हुआ महके तेरी खुशबू तेरी हुजूरी में खड़े तेरी हुजूरी में खड़े हमें नजरिया तू है खुदा के रूप छू हमें तू आइए खुदा के रूप छू हमें तू छू दिल में ही तमन्ना बस प्रभु यीशु मसीह को पाले हालेलुया हर धर्म और शौहरत को छोड़ते हुए खुदावंद प्रभु यीशु मसीह को अपने दिल में लेकर गए हालेलुया Glory. Hallelujah. We worship the Lord. तू ही जल और जीवन रोटी तू ही है राहों की ज्योति तू ही जल और जीवन रोटी तू ही है राहों की ज्योति हम है तेरी प्रजा गाइए बादशाह है तू हम है तेरी
बहुत अच्छा हालेलुया एक एक शब्द एक एक वर्ड सुनिएगा अपने कानों को खोल के देखिए हालेलुया और सुनिए अपने फलों से मुझको भर दे रूह की बारिश अब तू कर दे अपने फलों से मुझको भर दे गाँव में तेरी सदा तू है मेरा रहबर गाँव में तेरी सदा तू है मेरा रहबर तेरी हुजूरी में करे तेरी हुजूरी में करे हमने तेरे आंसू थँक यू लॉर्ड ज्या उपस्थितीमध्ये आम्ही उभे आहोत प्रभू प्रभू मॉलमध्ये नाही प्रभू आम्ही मोठ्या या जगातल्या गोष्टींमध्ये नाही प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये उभे आहोत प्रभू आणि आज तुझी महिमा गाण्यासाठी आम्ही उभे आहोत महान आणि थोर निर्माण करणारा परमेश्वर तुझ्या भक्तीमध्ये आम्ही स्वतःला झोकून देत आहोत थँक यू लॉर्ड हालेलुया